नमस्कार मंडळी, मी आहे सध्या देवगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी. मंडळी, आज अशा ठिकाणी आलो आहे जिथं आमचं लहानपण आम्ही अगदी आनंदात हसत खेळत आणि त्या बाळासारखं रडत घालवलंय. होय, आपण लहान असताना अगदी जिथं आपलं पूर्णत्वाने मन रमत असे ते ठिकाण म्हणजे आजोळ. आपल्या हक्काचं, आपुलकीचं आणि प्रेमाचं ठिकाण म्हणलं की आजोळ. लय आठवणी ताज्या होता तो. मंडळी, आज कित्येक वर्ष झाली आमचे आजोबा, आमचे तात्यासाहेब, आईचे वडील हयात नाहीत. त्यासोबत आजी हयात नाही आणि आम्हाला जीवाला जीव देणारा आमचा मामाही हयात नाही. देव एखाद्यावर जर का असा कोपला तर एवढ्या प्रमाणे कोपतो की विचारू नका. आम्हाला जीव लावा आजी ठेवली नाही, आजोबा ठेवला नाही ना, मामा ठेवला नाही. आणि त्याच आजोळात आज मी या ठिकाणी आले. तुम्ही बघू शकता आमच्या आजोबाचं घर. अशा पद्धतीनं आजोबाचं घर आहे. इथं फक्त आठवणी, फक्त आणि फक्त आठवणीच ताज्या होत आहेत. माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला जीव लावावा, येणं जाणं करावं. आजोबा आजी असताना आमचं किमान लहान असताना बऱ्याचशा वेळेत येणं व्हायचं, परंतु कामाच्या महत्वाच्या व्यस्त वेळेत आम्हाला या ठिकाणी येणं होत नसायचं. मग शेताचं काम असो, वैयक्तिक काम असो, शिक्षण, बऱ्याचशा गोष्टी, संसारात गुंतला की माणसाला येणं जाणं फारसं कठीण होतं. येत जा मित्रांनो, येत जात जा, कारण आल्याशिवाय नात्याला नवी पालवी फुटत नाही. न गेल्यानं, न आल्याने माणसाच्या मनात रोष तयार होतो. आणि असंच काय आमच्या विषयी झालं. आज आम्ही या ठिकाणी, तात्या रात्री स्वप्नात आले. तात्या का स्वप्नात आले तरी बोल ना. मला क्षणाचाही विचार न करता मी डायरेक्ट घोटी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून मी आज देवगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी लगेच आलो आणि तात्यांच्या घराची पाहणी केली. तात्यांच्या आठवणींना उजाळा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु भलेही आठवण येत असली तरी तात्यांचा स्पर्श आणि सहवास कधीच होणार नाही. आमचे मामा माझ्यासोबत आहेत. मामा राम रामो. मंडळी, हे आहेत आमचे मामा. काय चाललंय? आनंद आहे. तुम्ही बघा मिळाला मला, आम्हाला कितीतरी हे वाटायला लागलं. मला तर अक्षरशः मन गहिवारून आलं. शेवटची पिढी असणारी जी माय माऊली, माझी आजी, गजाय, तात्या, मामा, कुणीच नाही. 10 वाजता कुठल्याच तोंडाने वाटायचं यावं. 9 वाजे पण आमचं जे लहान होतं मामा, तुम्हाला आठवतंय लहानपण कसं असायचं? लय नाजूक. किती आनंद. हिथं लक्ष्मी आई होती, हिथं तात्याचा माझ्या खाट होता. खेळायचो, बागडायचो, उड्या हाणायचो. आता मंडळी, अशा व्यक्तीशी आपण भेट घालून देणार आहे जो तात्यांच्या खांद्याला खांदा आणि तात्यांच्या सोबत राहून संपूर्ण आयुष्य घालवले. त्यांचा भाऊ. चला त्यांच्या एकटाच राहिला. एकटाच राहता. या दादा, राम राम. कसं काय तब्येत? लय खांगला तात्या. हा, त्यात दोन टाकलं म्हणलं भांड्यात नेऊन ठेवून चक्कर आली. लय तात्याच आला का म्हातारे आहे काय रे? ये बघा मंडळी, माझ्या आजीची इतकी जवळची मैत्रीण. आज मला हिला बघता क्षणी माझ्या आजीची आठवण आली. या बरे आहे ना तब्येत? मंडळी, जीव लावणारी शेवटची पिढी. यानंतर उभ्या आयुष्यात माणसाला कधीच अशी जीव लावणारी माणसं भेटणार नाही. काय 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 ना काय तुझं चाललंय? थांब, मला पाया पडू दे. माझी आई हो का, माझ्या तात्याची एकसा चेष्टा करणार. थोडं पुढे या की, का दिसतंय? एकसा चेष्टा माझी आई.
मला ह्या आईकडे बघितल्या सुद्धा माझ्या आजीची आठवण आली. रात्रीचा त्या सपनात आला, होय मला बोलाच ना. हं. लका काय म्हणलं करावं आणि आलो की मग मला बघाय भेटला. हाय का आता तात्या बघाय मिळतोय का? आजी म्हातारी का जाय ती? बघा भेटत असं. हा? कुठली रे? बरी आहे ना तब्येत पाणी सगळं? ती काय अशी आहे सगळी? मंडळी हो का, ही शेवटची पिढी असो. ज्या पण व्यक्तीकडे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला किंमत देत चला. त्या व्यक्तीची किंमत कधी कळते? व्यक्ती गेल्यानंतर. गेल्यानंतर जिवंत आहे तोपर्यंत नाती सांभाळ. मला वय 2 पोरी आणि 2 पोरं, अगदी मजाच आहे. ही सुनबाय वारकी होय व्हिडिओ काढते ती. कुठल्या गावची आहे ती? खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर. हं. आमची बी आहे की बुमतीतली बुमचीच हा सून केली की आज बुमची हा तिथली आहे ती की कांबऱ्याची सार होय 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 नाता आहे सारे चांगलं बरं आहे ना. बरं आहे. बस मग मला ही एवढीच अपेक्षा आहे. मला तात्यान तुमच्यात माझी गाजाय दिसली बाज झाला आहे का ना. काळजी घे जा तब्येतीची. हाव राहिलेलं 2 दिवस जे आहे ते एकदम मजेत खाऊन पिऊन घालवायचं. लय टेन्शन घ्यायचं नाही. हा? टेन्शन काय नाही. हे कोणाचा शितुडा आला म्हणून आतमध्ये हा. घालवायच्या नाही काय केलं हो हो तीच म्हणलं. एक खाट आहे पुन्हा हे आहे हा 2 खुर्ची आहे त्या बस बस बस. लगीला 2 डबा आहे आजोळ आजो ही माणसाला असावं राहते. खरंच मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप खूप आभारी. धन्यवाद.